26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। खूपच सोपे भाषण आहे, लिहून घेऊ शकता। नमस्कार सर्वांना, आदरणीय शिक्षक, मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे। 26 जानेवारी म्हणजेच आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन। तिरंगा आपला अभिमान आहे, भारत भूमी आपली जान आहे, देशासाठी जीव अर्पण केला असा प्रत्येक हुतात्मा महान आहे। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला संविधान प्राप्त झाले। हे संविधान आपल्या देशाचा सर्वोच्च ग्रंथ आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला। या दिवशी भारताने लोकशाही पद्धतीने स्वातंत्र्याचे खरे रूप प्राप्त केले, लोकशाहीचे सुंदर स्वप्न साकारले, संविधानाने देश नवा आकारले, हक्क आणि कर्तव्याची जाणीव झाली, म्हणूनच भारत माता स्वाभिमानी झाली। आज आपल्याला विचार करायला हवा की आपण देशासाठी काय करतो। आपल्या हक्कासोबतच आपली कर्तव्ये महत्त्वाची आहेत। आपल्या देशाला मजबूत बनवायचे असेल तर प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे। भारताची शपथ घेतो, ध्वजाचा मान राखतो, मातीसाठी तुकडे व्हायचं, मगच आपण खरे भारतीय होतो। शेवटी या पवित्र दिवशी आपण देशभक्तीची भावना जागवूया आणि आपल्या भारताला अजून महान बनवण्याची शपथ घेऊया। एवढे बोल माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।